बरोबरीने कंबाईन वचून वेगवेगळ्या पद्धतीची ऑपॉर्च्युनिटीज सातत्यात क्रिएट करतात. हा पळयता की गोंयांत 100% साक्षरता असल्या कारणान आमी एक नंबरची स्टेट म्हणून फुडें हाडल्या. आणि तशें पळोवंक वचत जाल्यार गोंयचो यूथ हो एस्पिरंट आसा. गोंयचो यूथ अशा पद्धतीच्या व्हायट कॉलर जॉब्स तांकां मेळपाक जाय म्हणून सातत्यान आमी प्रयत्न करीत आसा. ग्रॅज्युएट पास आउट जाल्या उपरांत फर्स्ट टायम जॉब घेवपाक आयदर आपल्या एक्सपिरियन्सा खातीर किंवा आपले करियर बिल्ड करपा खातीर आसतलो किंवा आमी म्हणटा की आपल्याक नवीन ऑपॉर्च्युनिटी मेळपा खातीर आसतलो. ती जर आमी सुरवातूच करिना आसत जाल्यार आमी फुडें वचूंक शकना म्हणून म्हाका दिसता. कारण आपलो फुडलो सगळो लायव्हलीहूड आपल्याक जी ऑपॉर्च्युनिटी आपूण घेता ताजेर सातत्यान डिपेंड आसा. आपल्याक फक्त गव्हर्मेंट जॉब मेळटलोच म्हणून डिपेंड न रावता आपल्याक जो जॉब मेळटलो तो जॉबाची सुरवात आपल्या करियराची आपूण करतलो हे जर करीत जाल्यार खूब बऱ्या पद्धतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज गोंयांतूय आज अवेलेबल आसा. आयच्या जॉब फेराच्या निमित्तान मोर दॅन 150 कंपनीज हांगासर आयल्या कॉंग्रॅच्युलेट करता. कारण गोंयच्या तरणाट्यांक ऑपॉर्च्युनिटी दिवपा खातीर तांच्यांनी आपलो ह्या जॉब मेगा जॉब फेरात पार्टिसिपेट जाल्या. आणि जे भुरगे गोंयचे एस्पिरंट आसात अशा पद्धतीचे जॉब घेवपा खातीर तांकां ते ऑपॉर्च्युनिटीज दितले. मोर दॅन 5000 जॉब ऑपॉर्च्युनिटीज एट प्रेझेंट आयच्या दिसाक तरी अवेलेबल आसा. म्हाका म्हज्या लेबर कमिशनरान इन्फॉर्मेशन दिल्या त्या प्रमाणे आयज जवळपास ना म्हटलें जाल्यार मोर दॅन 10,000 भुरग्यांनी रजिस्ट्रेशन केलां आसत जाल्यार आज आतांच्या घडीक 1,500 भुरगे हांगासर आत्तां पार्टिसिपेट जाल्या. दिसभरांतल्यान उरलेले 3-4 हजार भुरगे हे इंटरव्यू दिवन वचूं शकता. म्हणजे जितके जाण हांगासर 150 कंपनीज आयल्या ताका म्हजें सजेशन आसतलें की जाता तितक्या मोठ्या प्रमाणात तुमी आयिल्ल्या भुरग्यांक गायड करचें, कावन्सील करचें आणि ताका फर्स्ट ऑपॉर्च्युनिटीज दिवची. कारण त्या निमित्तान तांकां इन फ्युचर अशा पद्धतीची बरी ऑपॉर्च्युनिटीज वेगळ्या वेगळ्या जाग्यार मेळपाक शकतले. ह्यो ऑपॉर्च्युनिटीज खंयच्या सेक्टरांत अवेलेबल आसा आमी सातत्यान गोंयांत पळयता जाल्यार एव्हिएशन सेक्टर, हॉस्पिटॅलिटी, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, हेल्थ केअर, ऑटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फॉर्मेशन एंड टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेशन, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, एड्युकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, ई कॉमर्स एंड मेनी मोर. हांवें आत्तां जे सगळें उलयलां which I'll say it is a white collar job. हांव लेबर कॅटेगरी किंवा बाकीचे थोडेशे मॅन्युअल वर्क आसा किंवा स्किल्ड वर्क आसा म्हणजे इन शॉर्ट द ITIs आसा हांच्या बद्दल तर हांव उलोवंकूच ना. आत्तां ज्यो सगळ्यो आशिल्ल्यो इट इज दोज हू आर हॅव्हिंग द 12th किंवा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा इंजिनियरींग सेक्टर ह्या सगळ्या भुरग्यां खातीर आसा. आणि ह्यो ऑपॉर्च्युनिटीची सुरवात ही तुमी करची अशी म्हाका दिसता. आणि आमचो मॅक्झिमम बॅकग्राऊंड आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या सेक्टरांतलो आसता. बरेचशे फावटी आमकां स्किलिंगाची गरज आसता. म्हणून तर म्हणजे सरकारान स्किलिंगाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिला आणि ताकाच लागून आमी आमच्या ITI डिपार्टमेंटाच्या वतीन आसतले म्हणजे डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंटाच्या वतीन आसतले डायरेक्टरेट ऑफ द रुरल डेव्हलपमेंट त्या दोगांयचे शॉप्स हांगासर आसात. ज्या पद्धतीचे जॉब वॅकन्सीज अवेलेबल आसा त्या पद्धतीची स्किलिंग तांकां करप आणि ताज्यानुसार त्या भुरग्यांक ऑपॉर्च्युनिटी दिवप हे आमचे डायरेक्टरेट ऑफ द स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हेय करपाक लागलेले आसा. ही ट्रेनिंग फक्त 6 म्हयन्याची ट्रेनिंग आसा आणि वयल्यान जाल्यार ती पेड ट्रेनिंग आसा. म्हणजे आमी ताका म्हणटा तुमकां येवपा वचपाच्या TADA सहीत युनिफॉर्म आणि ताका लागपी बुक्स पार्टिसिपेशन सगळ्यो गजाली ह्यो आमच्या RDA डिपार्टमेंटाच्यान वता. फर्स्ट बॅच of approximately 1,500 youth येत्या सॉरी इट इज अप्रॉक्सिमेटली 450 ते 500 भुरग्यांची बॅच ही ऑलरेडी फाटल्या 3 महिने जाले ट्रेनिंग घेता. आणि अशाच पद्धतीच्यो कंटिन्युअस ट्रेनिंग दिवपाक गोंयभरांतली 14 जाग्याचेर सेंटर्स आज RDA डिपार्टमेंटाच्या वतीन सुरू आसा. तुम्ही हांगासर आयिल्ले 100% सगळ्या जाणांक आत्तां जॉब मेळटलो असो ना. बट माझे तर म्हणणे असा की 100% सगळ्या जणांनी आपल्याक रिस्किल करपाक आपल्याक अपस्किल करपाक ही नवीन ऑपॉर्च्युनिटी घेवप ही गरजेची आसा.
आणि कालांतरात आम्ही पळयता की ट्रेडिशनल एड्युकेशन सोडून मागीर ते डिस्टन्स एड्युकेशन असू न्ही किंवा शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्स असू न्ही हो जर आम्ही मेळयना किंवा हो जर आम्ही करिना जाल्यार आमकां नवीन ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो ना. बरेचशे फावटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर तुम्ही पळयत जे नवीन प्रोग्राम सुरू करता विच इज एन एनवायरमेंट रिलेटेड असतले किंवा आम्ही क्लायमेट चेंज रिलेटेड असतले आमच्या ट्रेडिशनल एड्युकेशनांतल्यान हे कोर्सीस ना बट डिस्टन्स एड्युकेशन किंवा आमच्या नवीन एड्युकेशनांतल्यान हे कोर्सीस शॉर्ट ड्युरेशन कोर्सीस आम्ही आता सुरू करपाक लागल्या. हे जर तुम्ही कोर्सीस आताय बी म्हणजे प्रायव्हेट जॉब करता असताना डिस्टन्स एड्युकेशनांतल्यान हे जर कोर्स केले जाल्यार ताचो फायदो हो इन लॉंग रन तुमकां मेळपाक शकता. किंवा सातत्यान आम्ही जे म्हणटा की कंटिन्युअसली शिकत रावप हे गरजेचे आसा आणि शिकत रावले आसत जाल्यार ताचो फायदो आमकां सातत्यान जातलो. हांव शिकत रावत म्हणटा आसतना आम्ही इम्पॉर्टन्स वळखून डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट घेवप ही तितकीच गरजेची आसा. सातत्यान हांव सिंपल सांगतलो की आम्ही हेल्थ सेक्टरांतले स्किलिंग आम्ही आमच्या साखळेत सुरवात केले आणि मोर दॅन म्हणजे 1500 स्टुडंट्स हॅव पास आउट फ्रॉम दॅट हेल्थ सेक्टर स्किलिंग. एक्सरे टेक्निशियन असतले, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन असतले, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन असतले किंवा पंचकर्म टेक्निशियन असतले. 1500 भुरगे हो एका वर्साचो कोर्स करून पास आउट झाले. आज मोर दॅन 95% भुरगे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरात जॉब करतात. हे म्हाका सांगता आसतना प्राऊड फील जाता आणि बरो जॉब करतात. कारण आयुष्यात जेन्ना पंचकर्म एसिस्टंट जाय पडले गोंयांत पंचकर्म एसिस्टंट कोर्स खंयसरूच नाशिल्लो. इट इज ओनली स्टार्टेड बाय माय इन्स्टिट्यूट इन सांखळे आणि ऑलमोस्ट आज आयुष डिपार्टमेंटान जितके काम करतात किंवा अय्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हातूंत जे काम करतात ते सगळे पंचकर्म एसिस्टंट तातूंतल्यान पास आउट जाल्ले आसा. सेम वे आम्ही म्हणटा की आम्ही आयुष डिपार्टमेंट सुरू केल्या उपरांत योगा ट्रेनर्स घेतले. हे सगळे अशाच पद्दतीचे शॉर्ट ड्युरेशन कोर्सीस केल्ले असतले. म्हणून फक्त आपले BA आणि BCom किंवा BSc हेच एड्युकेशन घेऊन राहू नकात तर ताज्या भायरूय बी अशा पद्दतीचे नवीन एड्युकेशन हे सातत्यान घेवपाचो प्रयत्न हो सदोदीत सगळ्या जाणांनी करचो अशें म्हाका दिसता. हाच्या व्यतिरिक्त आमचे हेल्थ डिपार्टमेंटाच्या वतीन इट इज काउन्सिलिंग स्पेशली फ्रॉम द मानस प्रोजेक्ट. हेल्थ काउन्सिलिंगचो प्रोजेक्ट किंवा ताका मेंटल काउन्सिलिंग जे आमी म्हणटा ताजोय स्टॉल लायिल्लो आसा. स्टॉल इतक्याच खातीर लायल्या कारण आमी बरेचशे फावटी पळयता की आमकां बऱ्याच जाणांक फ्रस्ट्रेशन येता. आपूण इंटरव्यू खूब फावटी दिले बट आपल्या कडेन टॅलंट कितें आसा आपूण कितें करूं शकता हे जोपर्यंत आम्ही आयडेंटिफाय करिना तोपर्यंत आपल्याक बरो जॉब मेळूच शकना. आपल्या मध्ये पोटेन्शियल कितें आसा हो पयलीं एकदा आयडेंटिफाय करचो आणि त्यानुसार आपण जर काम करपाक लागले असत जाल्यार नक्कीच अशा पद्दतीच्यो बऱ्यो ऑपॉर्च्युनिटीज ह्यो प्रायव्हेट सेक्टरानूय बी खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आसा आणि त्या ऑपॉर्च्युनिटीजचो फायदो हो सगळ्या भुरग्यांनी घेवचो अशें म्हाका दिसता. आम्ही अशा पद्दतीचे जॉब फेअर खूप फावटी म्हणजे ऑर्गनायज करता. आतापर्यंत आमच्या लेबर डिपार्टमेंटात 12 जॉब फेअर हे ऑल टुगेदर ऑर्गनायज केले. मोर दॅन 2000 भुरगे या जॉब फेअरांतल्यान हे डायरेक्टली जे जॉईन झाले प्रायव्हेट सेक्टरात. ही एक म्हणजे घेण्यासारखी गजाल आसा. आम्ही तशें पळोवंक वचत जाल्यार आमच्या रुटीनली एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन आमचो प्लेसमेंट सेंटर जो सुरू आसा त्या प्लेसमेंट सेंटरांतल्यान जवळपास आम्ही 808 कॅन्डिडेट हे त्या प्लेसमेंट सेंटरांतल्यान जे आम्ही तातूंतल्यान जॉईन करपाक शकले. थोड्याच दिसा पयलीं आमी आमचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वी हॅव ओपन फॉर द प्रायव्हेट सेक्टर. जेन्ना प्रायव्हेट सेक्टरात खंयचोय कॅन्डिडेट जाय पडटा तेन्ना आमी 1:10 ह्या रेशोन प्रायव्हेट सेक्टरानूय बी कॅन्डिडेट स्पॉन्सर्ड करता. म्हणजे एखाद्या फार्मास्युटिकल्स कंपनीन जर तांकां B.Pharm M.Pharm केल्ले कॅन्डिडेट जाय आसत आनी आमच्या कडेन रजिस्टर्ड आसत जाल्यार ते कॅन्डिडेट त्या कंपनीक आम्ही म्हणजे तांकां जर 5 जॉब सुद्धा जाय आसत जाल्यार 25 कॅन्डिडेटाक आम्ही स्पॉन्सर करता. ते तांकां आफून इंटरव्यू घेता आणि ताज्या उपरांत ते कोणाक सिलेक्ट करपाचें हें ठरयता. म्हणजे त्या खातीर खंय ऑपॉर्च्युनिटी घेवप हें आमीच आपूण सगळ्या जाणांनी ठरवचें पडटलें. हाच्या व्यतिरिक्त गोंय सरकार सातत्यान चीफ मिनिस्टर अप्रेंटिसशीप प्रोग्राम हो सुरवात केलो. हो हांव इतक्याच खातीर सांगता कारण आज C कॅटेगरींतल्या जॉबाक म्हणजे तुम्ही LDC आसतले MTS आसतले किंवा LDC रिलेटेड जॉब आसतले हे जर गव्हर्नमेंट जॉबात वयतले आसत जाल्यार ताका एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज कंपल्सरी आणि
एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नासत जाल्यार तुमकां जॉब मेळ्या उपरांत सुद्दां तो म्हणजे थंय ऑफर लेटर मेळूंक शकना. मागीर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट खंयची ताका गव्हर्मेंटाची जाय अशी गरज ना. इन एनी प्रायव्हेट सेक्टरांतल्या रेप्युटेड कंपनीतली बी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जी आसा पयली किंवा तुम्ही अप्रेंटिसशीप जी गव्हर्मेंटात करता किंवा प्रायव्हेट सेक्टरात करता ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्दां ही ताका कंपल्सरी दिवची पडटा. ऑल्दो तो जॉब तुमकां मागीर स्टाफ सिलेक्शनान आसूं दी किंवा इन फ्युचर कॉर्पोरेशनान आसूं दी म्हणून प्रत्येकान अप्रेंटिसशीप सर्टिफिकेट अप्रेंटिसशीप आसत किंवा प्रायव्हेट सेक्टर आपण ग्रॅज्युएट जाल्या उपरांत ते दीस विसरात की ग्रॅज्युएट जाल्या उपरांत आपल्याक डायरेक्ट गव्हर्मेंट जॉब मेळटलो कोण जॉब ना ते दीस आता उरूंक ना. शेवटी आम्ही कष्ट करचे पडटले आमकां शिकचे पडटले. ते जर शिकत रावले तर अशा पद्धतीचे ऑपॉर्च्युनिटीज जी आसा ह्यो गोंयकारांक खूप मोठ्या प्रमाणात मेळपाक शकता. आम्ही सातत्यात पळयता की गोंयच्या सगळ्या भुरग्यांक इक्वल ऑपॉर्च्युनिटीज दिवपाक जाय म्हणून गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन आसतलें ज्याचो एडवर्टायजमेंट एवरी 4th फ्रायडे येता किंवा स्टाफ सिलेक्शन आसतलें. आम्ही गेझेटेड ऑफिसर आनी अबाव आम्ही गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनांतल्यान विथ सीबीटी म्हणजे कॉम्प्युटरायज बेस्ड टेस्ट हाच्या अंतर्गत घेता. ताच्या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन आनी खूप जाण तुम्ही स्टाफ सिलेक्शनाकूय जाले आसतले. अपियर जाल्या उपरांत तुमच्या लक्षात आयलें आसतलें की कितले ट्रान्सपरन्सी तातूंतल्यान आसा ती. तुमकां भायर सरच्या पयलीं तुमकांच थंय मार्क कळटा की तुमकां मार्क्स कितले पडले ते. तुमकां दुसऱ्यान कोणी सांगपाची गरज ना. हे मेरिट लिस्ट लागून आपण पास जाला काय फेल जाला हे पळोवपाची गरज ना. डायरेक्टली आपल्याक कितले मार्क पडल्या आता सध्या रुटीनली पुलीस आणि बाकीचे सगळे ह्यो एक्झामी सुरू आसा ती आपल्याक मार्क्स कितले पडल्या हे आपण एक्झामीचो म्हणजे दुसरो करेक्शन करून सांगतलो हेचे ना. तुका कॉम्प्युटर डायरेक्टली तुझे मार्क्स दिता. ती इतकी ट्रान्सपरन्सी ही सरकारान आमी मुद्दामून म्हणजे सगळ्या भुरग्यांक इक्वल ऑपॉर्च्युनिटी मेळची. हुशार भुरगो आसा शिकता त्याने आनीकूय नेटान शिकचो आणि हाची तयारी जी आसा हाजे प्रिपेरेशन जे आसा हाजे प्रिपेरेशन हे पयलींच्यान जावपाची गरज आसा. हांवें कित्याक सांगता तुम्ही जर पळयशात की ल्हानशा गोंयांत इतको म्हणजे 100% लिटरसी आसा आणि एड्युकेशन सगळें फ्री आसा. आमी ते जर पळयत जाल्यार आमचे UPSC कितले भुरगे बसता आणि UPSC कितले भुरगे सिलेक्ट जाता. बिहारा सारकिल्या जी स्टेट आमी जाका मागासलेली स्टेट म्हणटा जर तुम्ही IAS कॅडरात पळयत जाल्यार त्या IAS कॅडरात सगळ्यात हायेस्ट भुरगे जर खंयचे आसत जाल्यार ते बिहार राज्यातले आसात. ज्या जाग्याचेर बेजीक फॅसिलिटीजूय बी खूप कमी प्रमाणात आसा म्हळ्यार तरी सुद्धा ते भुरगे शिकता. कित्याक 8वेक पावल्या पासून ते सगळे जाण प्रयत्न करता की हय आपल्याक UPSC एक्झाम आन्सर करपाक जाय आणि ती UPSC एक्झाम आन्सर करपाची जी क्रेज आसता आणि ताच्या खातीर जे कष्ट घेता ताच्या खातीर जे शिकता ताकाच लागून ते IAS क्रॅक करपाक शकता. म्हणून म्हणजे सगळ्या भुरग्यांक रिक्वेस्ट आसा की हे कॉम्पिटिटिव्ह युग आसा आणि ह्या कॉम्पिटिटिव्ह युगांतल्यान आमी सगळ्या जाणांनी जर फुडें वयतले आसत जाल्यार तेजी तयारी मिनिमम टू मिनिमम 10th स्टँडर्डांतल्यान सुरू करपाक जाय. जरी ती तेन्ना केली ना आतांय बी स्कोप आसा. आता आमचे स्टाफ सिलेक्शन सुरू जाल्ल्याक वेगवेगळ्या तरांनी कोचिंग क्लासीस ट्युशन क्लासीस स्टाफ सिलेक्शनाचो स्टडी करपा खातीर इवन दो GPSCचो स्टडी करपा खातीर क्लासीस सुरू केल्या. ते अभ्यास करपाक लागल्या म्हाका खूप बरें दिसता की आज खूप मोठ्या प्रमाणात भुरगे हे GPSC आणि हे स्टाफ सिलेक्शन आन्सर करपाक लागल्या. हे सगळ्या जाणांनी करचे जेणे करून ताका इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आणि खूप मोठ्या प्रमाणात ताची संद ही मेळपाक शकता. बरेच जाण म्हणटले की दोज आर द अंडर ग्रॅज्युएट्स आणि दोज आर द एव्हरेज स्टुडंट्स हांच्यांनी कितें करचें तर हांच्यांनी बी तांकांय ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय ना म्हणना. इधर इन द प्रायव्हेट सेक्टरांतूय ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय. आमी प्रायव्हेट सेक्टरांत आतां लेबर कमिशनरा कडेन उलयतालो की मिनिमम वेजीस प्रायव्हेट सेक्टरांतल्यो रिवायज करपाची गरज आसा आणि थोड्या दिसाच्या भितर ताज्यो मिनिमम वेजीस आमी रिवायजूय करतले आणि नॉट ओन्ली द रिविजन बट ऑन द एक्सपिरियन्स बेसीस किंवा इयर ऑफ द सर्विसीस तांची सॅलरी वाडपाची गरज आसा. कारण सरकाराक तसो 6th पे उपरांत 7th पे लागलो बट 7th पे उपरांत केन्ना तरी 8th पे लागतलो. प्रायव्हेट सेक्टरात सुद्धा जेणे 5 वर्सां सर्व्हिस केल्या उपरांत ताका 30 आणि 40 हजार रुपया पगार देऊन जावचो ना तर ताका त्या पद्धतीचो पेमेंट ऑन इज एक्सपिरियन्स बेसीस पेमेंट वाडोवचोय पडटलो. सरकार ताका ते कंपल्सरी करता. वी आर कमिंग अप विथ न्यू रुल्स फॉर दॅट
की तांच्यांनी ऑन द एक्सपिरियन्स बेसीस एखाद्या कंपनीत आपल्याक 5 वर्सां जर जाली, एखाद्या कंपनीत 10 वर्सां कंप्लीट जाली जाल्यार ताका गुड सॅलरी दिवपाक जाय. हे गव्हर्नमेंट तांकां कंपल्सरी करपाचें आसा. कारण आमी जेन्ना प्रायव्हेट सेक्टर हाका तेंचे शॉप सेटअप करपाक दिता इन आयडीसीज, आमी ताका सगळो इन्फ्रास्ट्रक्चर वी आर गिविंग एट द कॉस्ट ऑफ गव्हर्नमेंट. जे लँड आसतले, लायट आसतले, उदक आसतले, वीच इज व्हेरी मच इन द सबसिडायज रेट अँड देन अदर स्टेट्स, बाकीच्या स्टेटीच्या पेक्षा कितलेशेच सबसिडायज रेटीन जेन्ना आमी दिता तेन्ना तेंच्यांनी आमच्या भुरग्यांक गोंयकारांक ऑपॉर्च्युनिटी दिवच्यो आनी गोंयकारांक बऱ्यो सॅलरी दिवच्यो, गोंयकारांक बरे बेनिफिट्स दिवचे, हाज्या खातीर सरकाराचो प्रयत्न आसा. हाल्लीच आमी फाटल्या 1 मेच्या दिसा दोज वर वर्किंग फॉर लॉंग रन म्हणजे जेंच्यांनी 20 वर्सां पेक्षा चड काम केलें तांकां सगळ्यांक आयडेंटिफाय करून आमच्या लेबर वेलफेअराच्या वतीन तांकां आमी वन टायम जे 15,000 रुपीज बोनस तर दितले, बट तांच्या भुरग्यांच्या खातीर एड्युकेशन स्कॉलरशिप स्कीम, तांच्या खातीर त्यांची मेडिकल स्कीम किंवा तांच्या खातीर इवन दो इन लॉंग रन वी आर थिंकिंग ऑफ द हाऊसिंग स्कीम ही प्रायव्हेट सेक्टरा खातीर आमी विचार करता. आणि तोय तेजेय डिक्लेरेशन थोड्या दिसाच्या भितर आमी करतले की प्रायव्हेट सेक्टरात जे काम करता तांकांय बी अशाच पद्दतीचो बेनिफिट्स मेळपाची गरज आसा. प्रायव्हेट सेक्टरात काम करपी हांकां कदंबाचेर किंवा माझी बस हाजेर कन्सेशन दिवपाचोय सरकाराचो विचार करता. विशेष करून आमच्या मोगाळ भयणीक हाजोय बी आमी पळयता की तांकां बस फेअर रिड्यूस करप हाजो सरकार विचार करता, जेणे करून की मॅक्झिमम भुरगीं जी प्रायव्हेट सेक्टरात कामाक वयता तांकां चडांत चड बेनिफीट जावपाक जाय, तांकां चडांत चड फेसिलिटीज ह्यो वेगवेगळ्या पद्दतीच्यो हाजी मेळपाची गरज आसा. हे मेळचे म्हणून सरकारान फुडल्या येता त्या 2-3 म्हयन्या भितर अशा पद्दतीच्यो जी प्रायव्हेट सेक्टरात काम करपाक सोदता हांच्या खातीर वेगवेगळ्यो स्किमी डिझायन करपाचें थारायला. इवन दो मॅन्युफॅक्चरींग सेक्टरात जे दोज आर द डिप्लोमा तांकां करस्पॉन्डन्स स्टडीज करून तांकां अपग्रेड करपाचो किंवा तांच्यांनी आपली फर्दर स्टडीज कंप्लीट करची आनी ताच्या खातीर वी आर टायिंग अप विथ सम युनिवर्सिटीज जेणे करून तांकां आपलो डिप्लोमा आसलेल्यांक ग्रॅज्युएशन कंप्लीट करपाक येतलें, ITI आसलेल्यांक आपलो डिप्लोमा कंप्लीट करपाक येतलें. वी आर टायिंग अप विथ 2-3 युनिवर्सिटीज जेणे करून आनी तेय बी विथ द स्पॉन्सरशीप ऑफ द गव्हर्नमेंट आमकां आमचे भुरगे स्किलींग, रिस्किलींग, अपस्किलींग केल्ले जाय, तांकां चडांत चड बेनिफीट हो खूब मोठ्या प्रमाणात मेळलो जाय म्हणून सरकार सातत्यान ह्या विशयाचेर काम करता. आमी पळयता की आमचे गोंय हे भारत देशाच्या बरोबर तितक्याच मोठ्या प्रमाणात फुडें व्हरपाक जाय म्हणून अशा पद्दतीचे वेगवेगळे बेनिफिट्स आमच्या तरणाट्यांक दिवपाचे आमी विचार करता. हांव आयच्या दिसाक खूब मोठ्या प्रमाणात हांगासर तरणाटे आसा म्हूण तुमकां सांगपाक सोदता की आमच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन EDCच्या वतीन आमचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द ट्रेनिंग सेंटर हे EDCच चलता, which gives the free of cost training for you. कित्या खातीर तर एंटरप्रेन्युअर कोणाक जावपाचो आसा, कोणाक आपलो बिझनेस सुरू करपाचो आसत जाल्यार 15 दिसाची फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग ताका दिता. ताका फुडें हँड होल्डिंग करपाचें काम हे आमचे ADI सेंटर करता. तुमकां जेंकां कोणाक रजिस्टर्ड जावपाक जाय तांच्यांनी EDCन वचून रजिस्टरी जावचें आनी तितक्याचेरूच आमी थाराना. ताका आपलो स्मॉल बिझनेस जरी सुरू करपाचो आसत जाल्यार ताका अंडर मुख्यमंत्री रोजगार योजना हाच्या अंतर्गत सबसिडायज रेटीन लोन दिवपाचें काम हे आमच्या सरकारान ऑलरेडी सुरवात केला. मागीर तो इंजिनियर आसूं किंवा बाकीचो प्लेन ग्रॅज्युएट आसूं तेजी ऑपॉर्च्युनिटीज ताच्या खातीर अश्यो वेगवेगळ्या पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज ह्यो अवेलेबल आसा. सरकाराच्या IT डिपार्टमेंटाच्या वतीन आमी स्टार्टअप पॉलिसी सुरवात केल्या. म्हाका खबर ना कितल्या जाणांक स्टार्टअप पॉलिसी खबर आहा ती, बट स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत फक्त इंजिनियरांनीच आपलो स्टार्टअप सुरू करूंक जाय असो ना, एनीवन कॅन डू देअर स्टार्टअप. आयच्या स्टार्टअप हितून आमी जे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया गव्हर्नमेंटाच्यो ज्यो स्किमी उलयता अप टू 10 लाख रुपीज पर्यंत आमी स्टार्टअपाच्या अंतर्गत नॉट अ लोन बट इट इज अ सबसिडी. म्हणजे इनिशियली फॉर द 2.5 लाख रुपीज ताका सुरवातीक दिता, त्याचो स्टार्टअप व्यवस्थित चल्लो जाल्यार ताच्या फुडली सबसिडी दिता. अप टू 10 लाख रुपया पर्यंत हांव लोन सांगना, हांव सबसिडी सांगता. म्हणून जे इंजिनियर्स आसात तांच्यांनी थोडो इनोव्हेटिव्ह विचार करपाची गरज आसा. आमी सातत्यान इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, रिसर्च हाजेर भर दिवपाची गरज आसा.
आणि हे सगळे जर आम्ही विचार केला असत जाल्यारूच आम्ही म्हणजे स्टार्टअप सुरू करपाक शकतले. आमचे अटल टिंकरिंग लॅब जे आग्नेल इन्स्टिट्यूट हांगासरूय चलता. अटल टिंकरिंग लॅब GIM म्हणजे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ द मॅनेजमेंट सांखळे, आणि हे कोणा खातीर चलता तर तुम्ही वचून थंयसर तुमचो स्टार्टअप करू शकता. तुम्ही वचून त्यांच्याकडे गायडन्स घेवपाक शकता आणि त्याच्या खातीर वेगळी फीस ना. आपल्याक जर कोणाक ऍडमिशन घेवपाक जाय थंयसर आसत, तुम्ही स्वताचो स्टार्टअप सुरू करपाक जाय आसत, अटल टिंकरिंग लॅब हितून तुम्ही आयदर GIM इन्स्टिट्यूट किंवा तुम्ही अग्नेल इन्स्टिट्यूट हातून तुम्ही सगळ्या जाणांनी घेवचो हे म्हाका दिसता. आणि अशाच पद्दतीन गोंयचे तरणाटे ह्या वेगवेगळ्या जे आमचे ट्रेडिशनल बिझनेसीस आसात, आमी ना म्हणना की आमच्या स्वयंपूर्ण गोंय या माध्यमांतल्यान आमी आमचो ट्रेडिशनल बिझनेसीस प्रमोट करता. हांवें ट्रेडिशनल बिझनेस सांगता आसतना मुद्दामून म्हणजे गोंयचो एग्रीकल्चर आसतलो, हॉर्टिकल्चर आसतलो, पिसिकल्चर आसतलो, फ्लोरिकल्चर आसतलो, डेरी फार्मिंग आसतलो. हांव उदाहरण दिता आसतना सातत्यान दिता. वरद सामंत नांवाचो आमचो शेतकरी जो धारबांदोडा हांगासर रावता, सांकोड्ड्या हांगासर रावता, फक्त हॉर्टिकल्चर या कॉर्पोरेशनांतल्यान ताची स्वताची सबसिडी लास्ट 3 वर्सां हांव मॉनिटर करता. आमी हॉर्टिकल्चरांतल्यान ताका जे चेक धाडटा ते इट इज नॉट लेस दॅन 50 lakhs. म्हणजे एन्युअल इन्कम हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनांतल्यान त्याचो सगळे जरी काढले आसत जाल्यार 30 लाखाच्या सकयल ना. फाटली 3 वर्सां इट इज नॉट फॉर द 1 year. आणि हांव तुमकां जे तुम्ही वरद सामंताक केन्नाय कोणी मेळोनूय विचारल्यार जाता किंवा ताका फोन करूनय विचारल्यार जाता. सावड्ड्या मतदारसंघातलो वरद सामंत ही इज द एम्बेसेडर फॉर अस इन अवर एग्रीकल्चर डिपार्टमेंट. आणि हे बी कित्याक सांगता तुका आमकां कळपाक जाय. तो जी भाजी लायता तो बाजारात विकूंक वचना किंवा तो भाजी घेवन बाजारात बसना. ताजी भाजी हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन विकत घेता आणि हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन व्हरून विकता आणि हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन ताका चेक पेमेंट ताका चेकात पे करता. म्हणजे ताचो पयलो चेक 70 लाखाचो आशिल्लो, दुसरो चेक 60 लाखाचो आशिल्लो आणि हाल्ली तिसरो ताका 50 lakhs रुपीज. म्हणजे तो सगळे काडून जरी म्हणटा मिनिमम टू मिनिमम 30 लाख ताचो एन्युअली प्रॉफिट आसा. यू जस्ट सी कंटिन्युअसली 3 years हे ट्रेडिशनल बिझनेस करता. हाल्ली जावन म्हणजे एका फोंड्यांतल्या जे यंग इंजिनियर बट ही इज डुईंग द फिशिंग बिझनेस. स्वता म्हणजे आपले स्टॉल्स आणि हे ते घेऊन नुस्तें विकपाचो बिझनेस करता. हिज मंथली इन्कम इज नॉट लेस दॅन 1 lakh rupees. मंथली इन्कम इज नॉट लेस दॅन 1 lakh rupees. हांव फक्त इतकेंच सांगता डेरी फार्मिंगांतल्यानूय आमचे भुरगे आहा दोज हॅविंग द मंथली इन्कम नॉट लेस दॅन 1 lakh rupees. म्हणून हांवें म्हटलें आमी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या संकल्पनेंतलो आत्मनिर्भर भारत करता आसतना स्वयंपूर्ण गोंय म्हणून जो बिझनेस सगळे जे प्रमोट करता या स्वयंपूर्ण गोंयांतल्यान आज म्हणजे पेडण्या पासून काणकोण पर्यंत ज्यांच्यानी आपले ट्रेडिशनल बिझनेसी सुरवात केले, ताका मेकनायज्ड केले, ताका एडवान्समेंट दिली. हे सगळे जाण आपलो खूप बऱ्या पद्धतीन अशा पद्धतीचे बिझनेसीस करपाक लागल्या. म्हणून गोंयांत अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा. मागीर त्यो टुरिझम सेक्टरात आसूनी, हॉस्पिटॅलिटी सेक्टरात आसूनी, वेलनेस सेक्टरात आसूनी, आनीकूय बी ऑपॉर्च्युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरात आसूनी, ह्यो ऑपॉर्च्युनिटीज केन्ना केन्ना जर आमी घेतले नासत जाल्यार भायले भुरगे हांगा येवन त्यो ऑपॉर्च्युनिटीज घेता. म्हणून म्हजी सगळ्या भुरग्यांक रिक्वेस्ट आसा की तुमी सुरवात तुमची बारीक जॉबांतल्यान करात, कारण त्याच्या खातीर फ्युचर हे खूप तुमचे ब्रायट जावपाक शकता. तुम्ही खूप बऱ्या पद्धतीन फुडें वेगवेगळे कामां ही करपाक शकतले. म्हणूनच आमी सिंपल ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनात आमी बरेचशे फावटी पळयता आसतना ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशना कडेन एक दुय्यम नदरेंतल्यान पळयता. बट ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान जॉयन जाल्या उपरांत एखादो भुरगो म्हणजे PC जावंक शकता, जे फाटल्या पुलीस कॉन्स्टेबल हातूंतल्यान एक कित्याक ताका प्लस पॉयंट खंयसर उरता. इट इज नॉट ओनली इन द क्वालिफिकेशन बट दे आर गेटिंग द 5 year रिलॅक्सेशन. एखादो भुरगो जो ह्युमन रिसोर्सान जॉयन जाता 26 वर्साचेर, 27 वर्साचेर आमची एज पुलिसेक जॉयन जावपाची सोंपता. बट तो ह्युमन रिसोर्सान जॉयन आसल्या कारणान ही इज गेटिंग द ऑपॉर्च्युनिटी एडिशनल 5 years. म्हणजे तो 32 वर्सां पर्यंत पुलिसेन जॉयन जावपाक एलिजिबल आसा. कित्याक तर तो ह्युमन रिसोर्सान जॉब करता म्हणून. मागीर तो सेक्युरिटी गार्ड आसना. ओके, ही ऑपॉर्च्युनिटी ह्युमन रिसोर्सांतल्यान मेळटा. म्हणून नो डाऊट त्यांची ह्युमन रिसोर्सान शिकपी भुरग्यांची हांवें हाल्लीच म्हटलां की हय
वी आर टेकिंग देम विथ द एट पार सॅलरीचेर आमी व्हरपाचोय विचार करता. वी आर गिविंग देम गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर देयर फर्दर स्टडीज. तांकां स्कॉलरशीप दिवपाचें काम आमी करता. ताका इन्शुरन्स दिवपाचें काम आमी करता. हे सगळ्योच गजाली ज्यो आसा पळय न्ही ह्यो सरकाराच्या वतीन आमी चालू दवरल्या. हांवें आज मुद्दामून मेन्शन करता, फाटले फावटी वेर्णांत आमी जो म्हटलो की दोज आर इंटरेस्टेड टू जॉइन इन अ प्रायवेट सेक्टर थ्रू ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन, वी आर रेडी. फाटले फावटी थोड्या म्हणजे खूप कमी भुरग्यांनी इंटरेस्ट दाखयला. जवळपास 250 ते 300 भुरग्यांनी वेर्णांत जो आमी जॉब फेअर घेतलो. तुमकां प्रायवेट सेक्टरांत जर जॉइन जावपाक जाय तुम्ही ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान जॉइन जाया. 2 वर्सां थंयसर काम केल्या उपरांत वी कॅन टेक यू इन द ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. तुमकां पयली ऑपॉर्च्युनिटी ही तुमकां दितली, पण आमी कश्ट करपाची तयारी दवरपाक जाय. आमी काम करपाची तयारी दवरपाक जाय. आमी शिकपाची तयारी आमी दवरपाक जाय. ते जर केले जाल्यारूच हे पॉसिबल आसा. अदरवायज आमी म्हटलें की आमकां बरोच जॉब मेळटलो, आमकां गव्हर्मेंट जॉब मेळटलो म्हणून रावत जाल्यार ते मेळूंक शकना. म्हणून म्हजे सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की ह्या बदलत्या युगाप्रमाणे म्हणजे इन द 21st सेंचुरी ई युग आसा. स्किलिंग चेंज जायत आसा. ह्या एआयचो जमानो आसा. म्हणजे आज थोड्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सा खातीर बऱ्याच जाणांच्यो नोकऱ्यो वचूंकूय शकता, पण आमी तेच जर शिकले तर आमकां नवीन ऑपॉर्च्युनिटी मेळूंकूय शकता. म्हणून आमी कंटिन्युअसली शिकप हे गरजेचें आसा. त्या खातीर आमकां अपग्रेड करीत रावचें, आमी शिकत रावचें हें हांव सातत्यान सांगतलो. आणि हे सगळें सांगता आसतना हांव परत एकदा तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता की गो ऑन माय भारत पोर्टल. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर मोदीजी हांच्यांनी विकसीत भारत 2047 हे करता आसतना आमच्या देशांतलो प्रत्येक तरणाटो हो ह्या नेशन बिल्डर आसा. म्हणजे तो विकसीत भारत करपा खातीर ताजेंय कॉन्ट्रिब्युशन आसतलें. आणि त्याच्या खातीर तांच्यांनी ही इंटरॅक्टिंग विथ द यूथ थ्रू द माय भारत पोर्टल जर तुम्ही जॉईन जावंक ना आसत जाल्यार माय भारत पोर्टलाचेर मुद्दामून जॉईन जायात. माय भारत पोर्टल तुमकां गोंयांतल्यो देशभरांतल्यो वेरियस ऑपॉर्च्युनिटीज कितें आसा त्यो तुमकां त्या पोर्टला वयल्यान कळपाक शकतलें. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचो मन की बात हो कार्यक्रम न चुकता पळयात. कारण एका म्हयन्यांतलो अर्द्या वराचो कार्यक्रम तुमकां पुराय देशात कशा पद्दतीन म्हणजे आमी म्हणटा विकास बी और विरासत बी ह्या देशात डेव्हलपमेंट कसो सुरू आसा, अलॉंग विथ अवर विरासत हाच्या बरोबर डेव्हलपमेंट कसो सुरू आहा ही कळपाची ऑपॉर्च्युनिटी आमकां सगळ्या जाणांक मेळटली. म्हणून आयच्या दिसा हांव परत एकदा तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता आसतना तुम्ही सगळे जाण हे विकसीत भारत विकसीत गोवा 2037 हातून वांटेकरी जातले इतकी हांव इच्छा व्यक्त करता आणि माझी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.